आदिवासी समाजातील विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती तसेच वसतिगृह व आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन न्याय द्यावा या मागणीसाठी बेमुदत आंदोलन सुरू आहे। गेल्या 9 दिवसापासून जिल्हा परिषद समोर हे बेमुदत आंदोलन सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या शैक्षणिक, रोजगार, वसतिगृह आणि सामाजिक प्रश्नांबाबत अनेक मागण्या अद्याप प्रलंबित आहेत। संविधानाने आदिवासी समाजाला दिलेले हक्क व संरक्षण प्रभावीपणे मिळावे, तसेच विद्यार्थी व युवकांना शिक्षण आणि रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये आदिवासी विशेष पदभरतीतील 12,500हून अधिक पदांची भरती तात्काळ घेण्यात यावी, तसेच पेसा व नॉन पेसा पदभरतीतील 17 संवर्गांची पदभरती तातडीने करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच एमपीएससी गट क मधील तलाठी पदांच्या पेसा क्षेत्रातील मंजूर पदे, कार्यरत पदे, रिक्त पदे, एसटी पेसा रोस्टर तसेच एमपीएससीकडे पाठवण्यात आलेल्या पदांची संख्या याबाबत संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे। शिक्षक पदभरतीमध्ये पवित्र प्रणालीद्वारे सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत आदिवासी समाजासाठी असलेल्या पेसा व नॉन पेसा जागा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणीही निवेदनात करण्यात आली। या मागण्या आदिवासी समाजातील विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती आणि सर्वसामान्य नागरिकांच्या भवितव्याशी संबंधित असल्याने शासनाने त्यांची गांभीर्याने दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास विद्यार्थी व युवकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। सर्व मागण्यांवर तातडीने कार्यवाही करून संबंधित विभागांकडे प्रलंबित मागण्या पाठवाव्यात आणि त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक शिफारस करावी अशी मागणी बेमुदत आंदोलन सुरू असलेल्या आंदोलकांनी केली आहे। आमच्या बेमुदत आंदोलनाचा 9वा दिवस आहे आणि आज रोजी आम्ही आमच्या जे 12,500 जागा आहे, ज्या हक्काच्या 12,500 ज्या बोगस आदिवासी लोकांनी बळकवल्या आहेत त्या जागाकरिता आम्ही इथे बसलो आहोत। त्यानंतर आमची पेसा भरती आहे, जी पेसा भरती अद्यापपर्यंत झाली नाही, त्या पेसा भरती झाली पाहिजे आणि 12,500 जी जागा आहे याकरिता आम्ही बसलो आहोत। जर यदा काही आमच्या या 2 ते 3 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारे आदिवासी विकास मंत्री साहेबांनी दखल न घेतल्यास याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करू। करे पुकार अरे बिरसा मुंडा करे पुकार, तंट्या मामा करे पुकार, तंट्या मामा करे पुकार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आज या आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील संपूर्ण बेरोजगार विद्यार्थी या आंदोलनाला बसलेले आहे। बेमुदत आंदोलन आहे आणि या आंदोलनाला आजचा 9वा दिवस आहे। तरी या आंदोलनाच्या आमच्या विशेष मागण्या आहे। 6 जुलै 2017चा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की बोगस हटवून जो निर्णय जागा भराव्या आणि याच्यामध्ये 12,500 विशेष पदभरती व्हावी व महाराष्ट्रामध्ये एकूण पेसाचे 13 जिल्हे आहे, यापैकी एक ऑप्शन ठेवला आहे चंद्रपूर, बाकी 12 जिल्हे वगळण्यात आलेले आहे। तरी पेसा हे भरती तात्काळ घेण्यात यावी आणि या संदर्भात 23 तारखेला आदिवासी विकास मंत्री, जिल्हाधिकारी या संदर्भात चर्चा झाली। तरी आम्हाला कुठल्या प्रकारे आश्वासन दिले का 27 तारखेला परत बैठक लावून तुमच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, पण आम्हाला या खोट्या आश्वासन व चॉकलेट देऊन कुठेतरी आमचं आंदोलन हे डावलण्याचा प्रयत्न करत आहे। तरी आमच्या इच्छा आदिवासी विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी, आयुक्त तथा एटीसी व आमच्या आदिवासी डिपार्टमेंटचे आदिवासी विकास मंत्री यांना हेच सांगायचं आहे की आमची विशेष पद भरती व पेसा भरती हे तात्काळ स्वरूपात व लेखी व याच्यावर लेखी परिपत्रक जवारी काढणार नाही, तवारीख हे आमचं आंदोलन सुटणार नाही आणि हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही तीव्र प्रकारचं करू आणि आदिवासी विद्यार्थी हा रस्त्यावर उतरून इच्छा आदिवासी विभागाला, सत्तेत असणाऱ्या सरकारला या रस्त्यावर आणल्याशिवाय आणि आमच्या हक्काच्या मागण्या मागल्याशिवाय राहणार नाही। जय शिवा, जय बिरसा।